हॅलो, हाय, नमस्कार. मी स्नेहा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा ब्लॉग कशाच्या रिगार्डिंग आहे. येस, सो मी माझे जिकडे जे लिपस्टिक आहे स्विस ब्युटीचे त्याचे रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. म्हणजे बेसिकली ते मला खूप आवडतात, त्यामुळे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. सो येस, आणि लिपस्टिक्सचं कसं आहे मला की मी खूप आधीपासून म्हणजे मला असं वाटतं जेव्हापासून मला फॅशन अँड ऑल किंवा मेकअप काय असतं हे सगळं कळायला लागलं तेव्हापासून माझं मोस्ट फेवरेट काय असेल तर ते एक काजळ आणि सेकंड लिपस्टिक. आणि लिपस्टिक मी एवढे म्हणजे वेगवेगळ्या शेड्सचे वापरले आहेत. पण इट्स बीन 2 इयर्स नाऊ. मी फक्त एका शेडवर अडकली आणि ते म्हणजे न्यूड कलर. आणि ते मी आधी लॅक्मेचं वापरायची आणि आत्ता इनसाईटचं वापरते. बट मी डिफरंट शेड्स पण वापरले आहेत. रेड म्हणा, वाईन कलर म्हणा, पिंक म्हणा. सो येस, सो म्हटलं आता जे माझ्याकडे अवेलेबल आहे प्रोडक्ट म्हटलं ते तुम्हाला दाखवूया आणि ते कोणत्या कोणत्या कलर्सचे आहे म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करूया. अँड माझ्या स्किन टोनप्रमाणे ते शेड्स मी वापरते. सो ज्या व्हिडिओसाठी आता स्टार्ट केला आहे ते व्हिडिओ आता स्टार्ट करूया. सो आय गो विथ माय फर्स्ट लिपस्टिक विच आय एम हॅविंग फॉर स्विस ब्युटी. ते हे आहे आणि याचं कलर आहे बोल्ड वाईन 228. आता याचा प्रोडक्ट मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवेन की हा कोणता आहे, तो तुम्ही बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देईन, तर तुम्ही तिथून सुद्धा चेक करू शकता. सो आता मी हे लावून दाखवते तुम्हाला. सो हा दिसतो पण खूप प्रिटी, हे बघा. सो हा शेड लावल्यावरती असा दिसतो माझ्या स्किन टोनवर आणि हा खूप छान वाटतो, तुम्ही बघू शकता. आणि हा असं मॅट फिनिश नाही आहे प्रॉपर, पण मला असं वाटतंय ज्यांना लिपस्टिक जपायला जमतं ते खूप वेळ हे ठेवू शकतात. म्हणजे मी एक्झाम्पल देते की मला लिपस्टिक खायची सवय आहे, तर ना ते मी कितीही मॅट लिपस्टिक पण लावली ना तर माझा इकडचा जो पोर्शन आहे ना आतल्या बाजूचा तो गायब होतो. पण माझी नणद जी आहे दीदी, त्यांच्या फेसवरती ती लिपस्टिक खूप वेळ राहते आणि ती नाही जात. म्हणजे ते लोकल जरी वापरतील तरी ती प्रॉपर राहते. सो तशी ती लिपस्टिक प्रत्येकाला जपता येत नाही. सो त्यांना तशी ती जमते पण ती मला जमत नाही. सो म्हणून मला मोस्टली असे मी वापरत नाही जास्त. पण मला आवडतं आणि मी मोस्टली वापरते ते मॅट कलर असतात ना ते, म्हणजे ते लगेच जात नाही. म्हणजे खाल्ल्यानंतर पण थोडा वेळ तरी ते राहतात. सो मी नॉर्मली कोणताही कलर असेल तरी तो मी मॅट फिनिशच वापरते, म्हणजे तो जास्त वेळ राहतो. पण मला स्विस ब्युटीचा हा जो कलर आहे तो बघा, लावल्यापर्यंत ते छान वाटतोय. सो हा माझा फर्स्ट शेड होता. तो त्याची मी डिटेल्स तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथे जाऊन बघा. आता आपण लावूया सेकंड वन. सो आता तुम्हाला नेक्स्ट मी जी लिपस्टिक दाखवणार आहे स्विस ब्युटीची, ती आहे लिप क्रॅन आहे ही. आणि त्याचा जो शेड आहे तो 09 वाईल्ड पिंक आहे. याचेसुद्धा डिटेल्स मी इथे तुम्हाला दाखवीनच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देईन तुम्हाला. सो आता हे अप्लाय करूया. आणि हा जास्त पिंक नाही आहे, हा लाईट पिंक आहे. हा बघा शेड. तो आता हा अप्लाय करून दाखवते तुम्हाला मी. सो हा जो कलर आहे तो ॲक्च्युली ब्लॅक बरोबर, व्हाईट बरोबर किंवा असं पर्पल कलर किंवा काय असेल ना तर ते छान वाटतं, उठून दिसतो. म्हणजे लाईट पिंकवर सॉरी डार्क पिंकवरती पण हे छान वाटेल आय गेस सो. सो याचा शेड असा आहे. आता आपण वळूया लास्ट लिपस्टिककडे. आता मी हे रिमूव्ह आणि याचा प्लस पॉईंट हा आहे की हे रिमूव्ह होत नाही लवकर. म्हणजे हे बघा, म्हणजे हे जास्त वेळ राहू शकतं. म्हणजे आधी जो आपण वापरला ना स्विस ब्युटीचा तो हा शेड, हा लगेच रिमूव्ह होतो. कारण ते मॅट फिनिश जरी लिहिली असली तरी हे लगेच निघून जाईल. पण हे लिप क्रायॉन जो आहे तो जास्त वेळ राहील. सो हे तुम्ही जर हे जास्त वेळ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. पण हे मॅट फिनिश असल्या कारणाने तुम्हाला टी शर्ट्स अँड ऑलवरती ते जास्त छान वाटतील किंवा असं सिम्पल कुर्तीजवरती तर हे छान वाटेल कलर. सो येस, आता आपण थर्डकडे वळूया. सो आता आपण बघूया माझा थर्ड शेड जो आहे स्विस ब्युटीचा हा मॅट कलर. आणि हा माझा पर्सनल फेवरेट आहे कारण न्यूड कलर आहे. पण हा प्रॉपर असा न्यूड नाही आहे, हा चिक न्यूड
चा कलर जो आहे तो चिकन्यूड आहे, पण हा थोडासा पिंकिश काइंड ऑफ न्यूड आहे आणि मला पर्सनली आवडतो. सो याची पण डिटेल्स मी तुम्हाला इकडे देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईन, तर तुम्ही तिथे चेक करू शकता. आता आपण हे अप्लाय करूया. आणि याचा ब्रश पण खूप छान आहे बघा. अप्लाय करूया. छान आहे ना. आता जरा ते सुकतंय, सुकल्यावरती थोडा मॅट होईल. आता ते जरा ओला आहे तो आणि शाईन करतोय छान, पण हा सुकल्यावरती जास्त शाईन नाही करत. पण हा डेली वेअरसाठी खूप छान आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही म्हणजे कॉलेज, ऑफिस, तुम्ही कुठेही जात असाल तर हे तुम्ही डेली वेअर करू शकता आणि जास्त दिसत नाही आहे हे उठून. बघा, हे सुकलं की थोडा लाईट होत जातो तो. म्हणजे जेव्हा लावताना थोडा शाईन करतो ना, तसाच तो सुकल्यावरती थोडा लाईट होत जातो आणि तो नॉर्मल असा पिंकिश लाईट पिंक असा होतो आणि तो न्यूड होतो. तो असा छान वाटतो. सो हे होते माझे स्विस ब्युटीचे 3 लिपस्टिक शेड आणि याचे डिटेल्स मी तुम्हाला ऑब्व्हियसली देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथे जाऊन बघा. हे माझ्यासारख्या स्किन टोनसाठी आहे. सो तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडले, तुम्हाला हा शेड जर आवडला असेल तर तुम्ही म्हणजे मागवू शकता. अँड येस, आता या व्हिडिओला इथे एंड करते. पण मला असं सांगायचं आहे की माझा हा व्हिडिओ आहे असा, म्हणजे काही हॉल करताना किंवा काही रिव्ह्यूचा तो फर्स्ट व्हिडिओ आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतील का. आणि जर नसेलही आलं काही कमेंट बॉक्समध्ये तरी ते मी व्हिडिओ बनवतच जाईन. आणि येस, आता या व्हिडिओला इथे एंड करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.